can't fix this, I hope you believe that I tried. गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल। सो या गाइस, आज होने वाला है फुल कार्डियो सेशन और उस कार्डियो सेशन में मैं बहुत सारी चीज़ आपको बताने वाला हूँ और उसके बाद ब्रेक डाउन भी होने वाला है गाइस। बहुत इंटरेस्टिंग ब्लॉग है विदाउट एनी फर्दर ड्यू, लेट्स स्टार्ट दिस ब्लॉग गाइस। और मैं रेडी हो गया हूँ कार्डियो सेशन के लिए और मुझे कुछ चीज़ आपको बतानी है। फॉर द फर्स्ट कि लाइक बहुत सारे मेरे भाई लोग हैं जो लाइक थोड़ा भी वीकनेस होने के बाद भी वो कार्डियो सेशन डालते हैं। उस दिन मेरा ये पॉइंट ऑफ व्यू है कि भाई उस दिन आप ड्रॉप करो कार्डियो सेशन फॉर द फर्स्ट। क्योंकि अगर आपकी बॉडी साथ नहीं दे रही है, आपकी बॉडी अगर फ्रेश नहीं है, आपकी बॉडी पीक पॉइंट पे नहीं है, तो कार्डियो सेशन के लिए भाई बहुत वर्कआउट लगता है, बहुत स्टैमिना लगता है, बहुत लाइक कैलोरीज बर्न होते हैं उस दिन। और अगर उसी दिन आपके बॉडी के लिए कैलोरीज ज़्यादा चाहिए होते हैं और आप बर्न कर रहे हो तो एक क्रॉस कनेक्शन होने वाला है आपकी बॉडी और इससे आपको और ज़्यादा वीकनेस आने वाली है। सो उस दिन कार्डियो ड्रॉप करो, ओके। उस दिन लाइट वेट कुछ तो करो, एप्स वर्कआउट करो थोड़ा बहुत एंड जस्ट हैव अ रेस्ट डे। एंड सेकेंड थिंग इज बिफोर गोइंग टू कार्डियो सेशन जस्ट हैव सम एनर्जल, ओके। ग्लूकॉन डी का पानी पी लो, एक गिलास, नहीं तो एनर्जल। ब्लैक कॉफ़ी इज़ मस्ट, ओके। इससे ज़्यादा कुछ खाओ मत हेवी, जैसे कि कार्ब्स का मील हो गया, कुछ मत लो, प्रोटीन का भी मील मत लो। एम्प्टी स्टमक फुल कार्डियो करो, ओके। जिनको आदत है पहले से, ओके, एम्प्टी स्टमक कार्डियो करने की वो लोग करो। जिनको आदत नहीं है वो थोड़ा बनाना फ्रूट्स ऐड कर सकते हैं, ओके, बिफोर द कार्डियो सेशन। एंड नेक्स्ट थिंग इज टुडे हम करेंगे आज मिनिमम लाइक 4 किलोमीटर्स ऑफ रन, एब्स एंड कोर करेंगे पूरा, ओके। सो रन हम प्लेन ग्राउंड पे नहीं, हमने लाइक एरिया ऐसे वी वांट समथिंग इंक्लाइंड, ओके। सो हमने कास्ट रोड ये डिसाइड कर दिया है आज के सेशन के लिए। गाइस इट्स टाइम टू जस्ट हैव आवर ब्लैक कॉफ़ी। सो हम ब्लैक कॉफ़ी लेंगे एंड इट्स ऑलरेडी आई एम लेट, ओके। इट्स 7:30 राइट नाउ, मुझे जाना पड़ेगा अभी। Do you remember when you said you'd stay? When all of our memories kept us feeling okay. I know that you've been crying again, but time again I tried my best to be there for you. But you don't remember I remember you. I've been searching for the right time, but there's never a right time. So guys, रनिंग आपलं झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे थोडा ॲप्स आणि कार्डिओ करायला, ते तिकडे गेलं आहे बघा, पुढे जाऊन थांबलं आहे। सो या गाइस, I will just go now. If I can't fix this, I hope you believe that I tried. I've been
you for a long time. फायनली आजचा सगळा कार्डिओ सेशन झालाय. तो आपल्यावर आहे बघा अथर्व, त्याने काहीच केलं नाही. तो आलाय स्लीपरवरती. त्याला मी सांगितलेलं शूज घालून या, पण त्याला रनिंग करायचं नाही. बघा कसं असतं, रनिंग करायचं नाही, त्यामुळे तो आलाय. बघा बघा शोध जाईल तिथं 11वी 12वीत आहे तो, त्यामुळं बाकी काही नाही. सो आता आपण आलो इकडे, तुम्ही सीन बघू शकता. जस्ट टेक अ लुक. सो गाइस आता आपण इथं मेडिटेशन करूयात 5 मिनिटं आणि जाऊयात लगेच घरी. Do you remember when you walked away? When all of our embers became ashes of grey. But I've been going tired again and time again. I hope that you will see my heart too. But you don't remember me like I remember you. Like I remember you. इथं असं जात होतो तर अथर्वाला इथं काय दिसलं बघा. सरक साईडला खेकडा. गबस बोट बीट घालू नको. चल जाऊ देत. सो गाइस आता आपण जाऊया जरा ब्रेकफास्ट करायला, कारण की अथर्वाला लागली भूक. सो आपण थोडं डाएटच बघूयात काय तर, नाहीतर मग सरळ आपण घ्यायचा लेमन टी. घरी जाऊन परत डाएट करू. तर लागली भूक, सो आपण जाऊयात आता लेमन टी किंवा ब्लॅक कॉफी किंवा काय जर का डाएटचं स्टफ काय भेटलं तर आपण ते घेऊयात. पूरा कार्डियो सेशन तो हमारा हो गया एंड राइट नाउ आई एम हैविंग अ मीटिंग ऑफ दैट अंडर कंस्ट्रक्शन बंगलो. पिछले ब्लॉग में मैंने आपको दिखाया था कि उसका स्लैब चालू था. ओके वो स्लैब हो गया, क्यूरिंग प्रोसेस हो गई. सो अभी हम चालू करने वाले ब्रिक वर्क वहाँ पर, और वो पूरा ब्रिक वर्क रेड ब्रिक्स में. सो या गाइस आई हैव टू जस्ट गो शेड्यूल सम वर्क्स. ओके पेमेंट शेड्यूल करना है हमको. मीटिंग के बाद मैं आपको बता दूँ कि लाइक कैसे हो गई मीटिंग. ओके व्हाट ऑल लाइक डिसीजन वी टुक इन दैट मीटिंग. सो या गाइस right now I will just have my post workout meal and see you guys later. Finally I'm back home and it's time to just go to college because we are pending with some submissions and some orals. So पहले देंगे हम, कॉलेज में जाएंगे, वो सब खत्म करेंगे आज भाई. एंड गाइस सी यू लेटर बिकॉज अभी मेरा फ्रेंड भी नीचे आया, उसके साथ मैं जाने वाला हूँ. एक चीज़ मैं आपको बताने वाला हूँ गाइस कि कल आज तो प्रोजेक्ट सबमिशन था. सो कल हम प्रिंट आउट ये वो वगैरह सब कुछ कर रहे थे. भाई कॉलेज को एक कॉपी देनी होती है. ओके इनके 4 अलग अलग कॉपीज है कॉलेज के लिए. सिर्फ ये टीचर को एक HOD के लिए, मतलब पूरा रद्दी भरने का सामान कर रहे हैं. अभी रद्दी निकालेंगे जब लाइक नेक्स्ट ईयर जब इंसान आते हैं ना, लोग आते हैं कॉलेज पढ़ने के लिए फर्स्ट ईयर वाले, तब इनका सब क्या होता है ना, वो जो रद्दी जो इकट्ठा की होती है पूरे साल भर वो बेच देते हैं. भाई एक कॉपी देनी होती है. बघा आता माझा मित्र आलाय, तर त्याने प्रोजेक्ट आपला केलाय ओके मध्ये. सगळं ब्लॅक बुक इथे छापून आणले. सो लास्ट इयरला असे प्रोजेक्ट असतात. अजून आहेत ना आपले, अजून ब्लॅक बुक आहे 2. मी काय म्हणतोय आपण दोघच ग्रुपमध्ये 4 कॉपीज आपल्या 2 नाव बघा. कॉलेजला एक, चिन्मय सावंत कॉलेजला एक, डिपार्टमेंटला एक. हे का नाही निव्वळ हा रद्दीचा खेळ असतो बघा. ह्यातलं लागतं का काय भावा सांग मला त्यांना. नाही का नाही नाही कचरा की नाही कचरा काय. सरांचा जस्ट कॉल झाला आहे. बघा सरांचा फोन आलाय, उचल बघ काय म्हणतात. हॅलो हा सर येतोय 10 मिनिटं सर. गाडीचं पेट्रोल संपलेलं येतोय सर. हा सर आलो जरा.
चल लगेच जाऊ. आम्ही निघालो कॉलेजला. अरे तू पे पण ती फीचं कसं काय सांग सरला घर बांधून गेले लाख फी आपल्याला कुठनं भरायची गाईज चला आता जाऊयात आपण. सो गाईज आता आम्ही तर थोडंसं रीड करतो, वाचतो आणि मग आपली ओरल आहे. मग ती ओरल देऊयात आपण. आमचा प्रोजेक्ट आहे हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग ऑफ फुरमुडी डॅम. गाईज यार हे काय दिलं पाणी एक्स्ट्रा कशाला आता ती लागतील बिकतील फाटली म्हटली फुल तयारीत मध्ये चालायच केला का मग आपण करणार म्हणजे कधी आमचं पण करत नाही. चलो ऐक की इथलं सोनं कुठे गेलं? हे सोन्याचं पाणी आहे ना सगळं. सरांनी चोरून नेलं. सो गाईज अशा तऱ्हेने आपलं पूर्ण सबमिशन झालेलं आहे. आत्ता थोडं आता फक्त प्रॅक्टिकल 1-2 आहेत. सो त्यासाठी आपल्याला परत द्यावं लागेल. मी नाही आता येणार. चल आपली गाडी कुठं वर आहे ना. माझी बरोबर इकडे बॅग ठेवली तर मी आत्महत्या करणार आहे. सो गाईज आता आपण सॅक घेऊयात आणि लगेच जाऊयात. सगळं सबमिशन करून आम्ही आलोय. नाही तो पे आपलं झालं की नाही सबमिशन डन. सो आता सगळे सबमिशन झाले. सो आता फक्त काय आपले प्रॅक्टिकल्स जे काय आहेत तेवढे फक्त आता आपल्याला करावं लागतील. सो आता आम्ही निघालो आता लंच करायला कुठेतरी. आपण काही फिक्स नाही आहे कुठे जायचं नक्की ते. सो गाईज लेट्स गो. गाडी माहिती आहे का तुला? तू सुमो गोल्ड घेणार आहे का तुम्ही? नाही लवकरच नाही आता. गाडी का तुला चालवायला? गाडी नाही. अरे मी गाडी डायरेक्ट ट्रिप मारतो. वांग 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 वांग. काय घ्यायचं? सर आपली बिर्याणी सांग. का डालच्या बिलच्या काय घेणार आहे? चिकन हाफ ना. थांब हाफ घे, फुल संपणार नाही आणि राईस मला असा पण खायचा नाही त्यामुळे मग एक काम करेल, एक फुल पण बायटू घे. फुल बिर्याणी घे. अरे म्हणजे 2 हाफच येणार की रे. पैसे 200 ती जाऊ दे. तू एक काम करे बघ, चिकन दम बिर्याणी हाफ 2 भैया. अरे फुल सोडून दे भाई. चिकन दम बिर्याणी 2 हाफ करा. आपलं इथं काम होतं पंचायत समितीमध्ये. सो ते आपलं आता काम झालेलं आहे. सो आता आपण परत दुसरीकडे जाऊयात कारण की आपला मित्र इकडे तुपे. चला मला ती बरं माझ्या मग तुझ्या फेमस झालं तर एवढ्या होणार की. शिवाय आता मला घ्यायचं आता टी-शर्ट कारण की आपण जाणार आहे पुण्याला. उद्या एक कार्यक्रम आहे आपला आत्याच्या घराची वास्तुशांती आहे म्हणजे दादाच्या. सो तिकडे आपल्याला जायचं आहे. सो या गाईस जाऊयात आपण. Do you remember when you walked away? I'm ready to go to पुणे. सो तिकडे आहे आत्याच्या नवीन घराची वास्तुशांती आहे. सो आपल्याला तिकडे जायचं आहे. सो या गाईस आता आपण पडूयात बाहेर कारण की फ्रेंड येते तो मला ड्रॉप करणार तिकडे. सो या गाईस अशी सो या गाईस येऊन संभाळ. सो गाईज फायनली आपण इथं पुण्यामध्ये आज आता पोचलो आहे. सो दादा येतं मला घ्यायला. सो मी थांबलो इथे. सो आता बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला आता उद्याच कंटिन्यू करतो. सो या आता ॲक्च्युली आता घरी जाऊन लगेच झोपणार आहे कारण परत आता ब्लॉग पण आपल्याला एडिट करायचा आहे. सो या गाईज दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल.